स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। अंतरड गावातील विवाहित महिलेनं आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे। 27 वर्षीय मयुरी किशोर लहाने असं मयत महिलेचं नाव समोर आलंय। महिलेनं सुरुवातीला विषारी औषध प्यायलं होतं, त्यानंतर तिनं नदीच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र महिलेला येथील स्थानिकांनी जिवंत सुखरूप बाहेर काढलं आणि अधिक उपचारासाठी पनवेल रुग्णालयात नेलं असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे। कर्जत तालुक्यातील अंतरड गावात राहणारी विवाहित महिला मयुरी किशोर लहाने ही आपल्या माहेरी म्हणजेच वडिलांच्या घरी 2 दिवस झाले देवपाडा येथे आली होती। दरम्यान ही महिला बुधवार सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोल्हार ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या नेरळ कळंब राज्यमार्गावरील धनेश्वरी स्मशानभूमीत एकटीच बसल्याचं काही नागरिकांनी पाहिलं होतं। दरम्यान दुपारी या महिलेनं विषारी औषध घेत बाजूला असणाऱ्या उल्हास नदीत आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली। सदर महिला ही पाण्यात येथील मच्छीमार करणाऱ्या तरुणांना दिसून आली। येथील घटना पोलीस पाटील यांना सांगण्यात आल्यानं घटना उघडकीस आली। दरम्यान महिलेला येथील तरुणांनी सुखरूप बाहेर काढलं। यावेळी स्वतः महिलेनं आपलं नाव मयुरी लहाने असं सांगितलं होतं। महिलेला कर्जत येथून पनवेल MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। यावेळी महिलेचे पती किशोर लहाने हे देखील उपस्थित झाले होते। महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज गुरुवार दिनांक 2 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। एकूणच याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास नेरळ पोलीस करत आहेत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।